माझं नाव सुवर्णा मोरे. मी काळ्या बंगल्यापाशी राहत आहे. इथं बहुतांशी लोक कचरा टाकत आहे. त्या कचऱ्यापासून कुत्री येत आहे. त्या कुत्र्यापासून माणसांचा अपघात होत आहे. आणखीन जे नगरपंचायतने ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावत पाहिजे.
आज खंडाळा शहर जसं नगरपंचायत झालं तेव्हापासून नगरपंचायतीनं खूप कार्यशीलता दाखवून स्वच्छता अभियानात किंवा हागणदारीमुक्त शहर या कामात अग्रेसर राहून जी घोडदौड चालू ठेवली त्या बाबतीत त्यांना मिळालेला पुरस्कार 1 कोटी रुपये याचं जाहीर होण्यात आलं किंवा करण्यात आलं। यामुळे जे कर्मचारी विभाग आणि जे आपले अधिकारी वर्ग आहेत यांचे मी आभार मानतो, पण त्यात सातत्य न ठेवता जे झालेले आपल्या गावातली अस्वच्छता किंवा तुंबलेली गटारे याचा विचार करता मिळालेल्या बक्षिसाचा अवमान होत असल्यासारखं मला वाटत आहे। जे टॉयलेट्स किंवा बांधलेले आहेत त्यांची अस्वच्छता झालेली आहे, त्यांच्या स्वच्छतेकडं लक्ष नाही आहे, तर या गोष्टीचा त्यांनी पुनर्विचार करावा। खंडाळा नगरपंचायत यांनी जो 6 वर्षामध्ये हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक मुक्त गाव आणि संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या बाबतीत जे उल्लेखनीय काम केलं, यामध्ये सर्व कर्मचारी वर्ग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील प्रत्येक भाग पिंजून काढला आणि त्याच्यामुळे गावाला 1 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं प्रोत्साहनपर। यातून 30 लाखाचा हप्ता या संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी देण्यात आला। आजची परिस्थिती पाहता गावामधली परिस्थिती पाहिली तर सार्वजनिक शौचालय यांची दुरावस्था झालेली आहे। त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी कचरा साठवला जातो आहे तो कचरा डेपो आहे, त्याचं ज्या ठिकाणी एकत्रित होतं आहे त्या ठिकाणीच बाजूला गोठ्या मसोबाचं पाणी साठवण्याचं एक छोटंसं धरण आहे, हा कचरासुद्धा त्याच्यामध्ये येतो आहे, त्याच खाली गावची पाण्याची विहीर आहे, त्यामुळे त्याचंही अशुद्धीकरण आजच्या घडीला होताना दिसत आहे। त्याच पद्धतीने खंडाळ्यामध्ये प्लास्टिक निर्मूलन म्हणा किंवा मुक्तीचं काम म्हणा याच्याविषयी जाणीव जागृतीचा कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहे। खंडाळ्यामध्ये जे आजची ही परिस्थिती पाहिली तर उघड्यावर पडणारा हा कचरा आणि ह्याच्यामुळे वाढणारी दुर्गंधी, याच्यामुळे वावरणारा कुत्र्यांचा भाग आणि यामुळे होणारे छोटे मोठे किरकोळ अपघात, यामध्ये बरेचसे छोटे मोठे अपघात झालेले आहेत। याच्यामध्ये स्वतः माझा सांबारवाडा या ठिकाणी छोटासा किरकोळ अपघात झाला, सुदैवाने मी वाचलो त्याच्यामध्ये, पण अशा पद्धतीचे छोटे मोठे अपघात होत आहेत। त्याच ठिकाणी असणारं जे मटण मार्केट आहे याचा पडणारा जो वेस्ट मटेरियल आहे, याचं जे पडणारं उघड्यावरती जे मांस, मच्छी, मटण, त्याची पंख याचीही योग्यरित्याने विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर या ठिकाणी मारलेला आहे। माझं एवढंच नगरपंचायतीला सांगणं आहे आणि सर्व नागरिकांना सांगणं आहे की आपल्या घरामध्ये ओला कचरा, सुका कचरा एकत्रित करावा। शासन देईल किंवा नगरपंचायत देईल यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये 2 डस्टबिन करावेत आणि त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून, नगरपंचायतीने मध्यंतरी या गाड्या चालू केल्या होत्या पण अनावधानाने त्या आत्ता बंद आहेत, पण याच पद्धतीचं घनकचरा व्यवस्थापनाचं वर्गीकरण व्हावं आणि याच्यावरती कुठेतरी गांडूळ खत, कंपोस्ट खत करून तो सेल व्हावा आणि नगरपंचायतीला त्याचं उत्पन्न मिळावं आणि आपला खंडाळा, आपला परिसर स्वच्छ सुंदर व्हावा आणि जे मिळालेले प्रोत्साहनपर 1 कोटीचं अनुदान आहे हे पुनश्च आपल्या नगरपंचायतीला चांगल्या स्वरूपात आपल्याला काम केल्याबद्दल याच्यामध्ये वाढीव स्वरूपाचा निधी आपल्याला मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करूयात। जय हिंद, जय महाराष्ट्र। खंडाळा नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक शौचालयांची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्या संदर्भात त्याच्या साफसफाईसाठी आपण एका कंत्राटदाराची नियुक्ती केलेली आहे। त्या कंत्राटदाराकडून रोज दैनंदिन तत्त्वावर शौचालयांची साफसफाई केली जाते। काही वेळेला शौचालयाची साफसफाई करताना नागरिकांच्या तक्रारी येतात, या संदर्भात नगरपंचायतीमार्फत त्यांच्या तक्रारींचं निराकरण केलं जातं। खंडाळा नगरपंचायतीच्या स्मशानभूमीच्या बाहेर असलेल्या एका शौचालयाबद्दल नागरिकांची तक्रार आली होती, त्या संदर्भात तपासणी केली असताना तिथे झालेल्या चोकअपमुळे हा प्रॉब्लेम उद्भवल्याचं लक्षात आलं। तेव्हा हे सगळं चोकअप काढून शौचालयाची अवस्था पूर्वपदावर आणलेली आहे। तरी नागरिकांना काहीही अडचण असल्यास त्यांनी खंडाळा नगरपंचायतीशी संपर्क साधावा। खंडाळा नगरपंचायतीमध्ये कचरा निर्मूलनाचं काम जोरात चालू आहे। त्यासाठी प्लास्टिक बंदीचा ठराव देखील खंडाळा नगरपंचायतीने घेतलेला आहे। माननीय पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी खंडाळा नगरपंचायतीमार्फत करणं चालू आहे।
तरी खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकतात असं निदर्शनास आलेलं आहे. तो कचरा उचलून कचरा डेपोवर नेऊन त्याची प्रक्रिया करण्याचं काम चालू आहे. या प्रक्रिया केलेल्या कचऱ्यावर पुढे कंपोस्ट खत करणे किंवा प्लास्टिक बेलिंग मशीनद्वारे त्याची प्रक्रिया करणे ह्या प्रक्रिया काही दिवसात सुरू होणार आहेत. तरी खंडाळा नगरपंचायतीच्या नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी कचरा उघड्यावर न टाकता खंडाळा नगरपंचायतीने नेमून दिलेल्या वाहनातच कचरा टाकून नगरपंचायतीला सहकार्य करावे.